भोपाळी, झनक झनक पायल बाजे, दो आखे 12 हात, अयोध्येचा राजा असे एकापेक्षा एक भन्नाट आणि दर्जेदार सिनेमा देणारे आपल्या चित्रपटसृष्टीचे लाडके शांताराम बापू म्हणजेच व्ही शांताराम. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री ज्यांना आदराने बापू म्हणायची त्या शांताराम बापूंवर आता बायोपिक येतोय. भारतीय चित्रपटसृष्टीला नवा विचार, नवं तत्वज्ञान आणि एकदम वेगळी सौंदर्य भाषा देणारे शांताराम बापूंचं आयुष्य खरंच अफलातून होतं. स्टुडिओमधल्या साध्या कामगारापासून ते जागतिक दर्जाचे दिग्दर्शक होईपर्यंतचा त्यांचा प्रवास या सिनेमात उलगडणार आहे. नुकतंच या व्ही शांताराम सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आणि ते पोस्टरही त्यांच्या सिनेमासारखंच भव्य दिव्य दिसतंय. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे शांताराम बापूंची भूमिका कोण करणार? तर तो अभिनेता आहे सिद्धांत चतुर्वेदी. हा चित्रपट सिद्धांतच्या करिअर मधला एक एकदम गेम चेंजर प्रोजेक्ट ठरणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वतः सिद्धांतनेही उद्या 11:11 AM माझ्या प्रवासातील सर्वात मोठा क्षण अशी काल पोस्ट टाकली होती. पोस्टर आल्यानंतर तो प्रचंड एक्साइटेड दिसला. सिद्धांतने आतापर्यंत धडक 2, फोन भूत, गहराईया, बंटी बबली 2, खो गए हम कहा अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि या नव्या बायोपिकचं लेखन दिग्दर्शन करतायत डॉक्टर काशीनाथ घाणेकरचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे. व्ही शांताराम हा सिनेमा हिंदीत येणार असून 2026 मध्ये रिलीज होणार आहे. मात्र नेमकी रिलीज डेट अजूनही जाहीर झालेली नाही.